सावलीला आता पक्क कळून चुकलं होतं की ती प्रेग्नंट आहे। हा आनंद तिच्या अंगात समात नव्हता। तिला वाटलं की हे सुख फक्त तिचं एकटीचं नाही, हे सुख तिच्या सारंगरावांचं आहे, घरातल्या सगळ्यांचं आहे। बाबुळवाडीतली काही माणसं तिच्या सोबत होती आणि त्यांनीही तिला हेच समजावून सांगितलं। त्यांनी म्हटलं, सावली, असा आनंद एकट्यानं भोगायचा नसतो, घरातल्या सगळ्यांना सांगायला हवा आणि सगळ्यात आधी सारंगरावांना कळवायला हवं, कारण त्यांना बाबा व्हायची किती इच्छा होती हे तुला माहिती आहे ना। हे ऐकताच सावलीच्या डोळ्यात पाणी आलं। तिनं मनातलं सगळं रुसवं फुगवं, सगळा राग, सगळा दुःखापोट एका क्षणात विसरून टाकलं। तिला फक्त एकच विचार मनात आला, सारंगरावांना जाऊन ही गुड न्यूज सांगायची आहे। तिला वाटलं की जेव्हा त्यांना कळेल की ते बाबा होणार आहेत तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर येणारा आनंद पाहणं किती अफाट सुंदर असेल। या विचारानं सावली पूर्ण आनंदात हरवून गेली। तिला काही समजत नव्हतं, कसं सांगायचं, कधी सांगायचं, कुठं जायचं। तिच्या मनात फक्त सारंगरावांचा चेहरा होता आणि त्यांच्या डोळ्यात येणारा तो आनंद। बाबुळवाडीच्या माणसांनी तिला हॉस्पिटलला घेऊन गेलं होतं आणि तिथे डॉक्टरांनी तिची गर्भधारणा पक्की केली होती। तिच्या हातात एक फाईल दिली गेली, त्यात पॉझिटिव्ह रिपोर्ट होता। त्या रिपोर्टला हात लावतात सावलीला वाटलं की हा कागद नाही, हे तिच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे। बाबुळवाडीच्या माणसांनी तिला प्रेमानं सांगितलं, आता काहीही असो, तुमच्या मनात जे काही राहिलं आहे ते सगळं विसरून जा आणि लगेच जाऊन सारंगरावांना ही बातमी द्या, ते तुमची वाट पाहत असतील। सावली त्या रिपोर्ट घेऊन निघाली। तिच्या पावलात उत्साह होता, डोळ्यात स्वप्न होती आणि मनात फक्त एकच विचार होता, सारंगरावांना भेटायचं आहे। पण इथेच मालिकेत एक भयंकर ट्विस्ट येणार होता। सारंगराव तर सावलीला शोधत शोधत फिरत होते, त्यांना कुठेही शांती नव्हती, त्यांना फक्त सावली हवी होती। पण दुसरीकडे सावली मात्र त्या रिपोर्ट घेऊन थेट महेंद्रांच्या घरी पोहोचली होती। तिला माहित नव्हतं की तिथे तिची वाट पाहत राजकुमार एक भयंकर खेळ रचून बसला आहे। राजकुमारने मुद्दाम सारंगला सांगितलं होतं की सावली घरी आली आहे, पण तो स्वतः बाहेर जाऊन सावलीला भेटला। त्यानं तिला घराच्या बाहेरच थांबवलं आणि अशा आवाजात बोलला की जणू तो तिच्या हिताचा विचार करतोय। तो म्हणाला, अरे सावली, तू परत आलीस का? पण तुला माहित आहे ना, सध्या घरातले सगळे खूप रागावलेले आहेत आणि जर आता तू आत गेलीस आणि त्यांनी तुला पाहिलं तर आई काय रिॲक्ट करेल ते मला सांगता येणार नाही। मला वाटतं तू आत जाऊ नकोस। सावली घाबरली। तिच्या हातात तो रिपोर्ट होता, तिच्या मनात सारंगरावांचा चेहरा होता आणि तिच्या डोळ्यात स्वप्न होती। तिनं विनवणी केली, प्लीज राजकुमार सर, प्लीज मला फक्त एकदा आत जाऊ द्या, मला सारंगरावांना भेटायचं आहे, मला त्यांना खूप महत्वाची बातमी सांगायची आहे। पण राजकुमारच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच चाललं होतं, त्याच्या मनात जगन्नाथचे शब्द घुमत होते, सावलीचं मूल तुझ्या पापाचा घरा भरवणार आहे आणि आता तो सावलीला आणि सारंगरावांना कायमचं वेगळं करण्याच्या विचारात होता। तर त्याच्या मनात संशय येऊ लागला। जगन्नाथनं जे सांगितलं होतं ते त्याला पुन्हा पुन्हा आठवू लागलं, सावलीचं मूलच तुझ्या पापांचा घरा भरवणार, तुझा नाश करणार। हा विचार त्याच्या मनात खोलवर रुजला होता, पण बाहेरून तो शांत दिसत होता। त्याने सावलीकडे पाहिलं आणि थोडा उत्सुकतेने विचारलं, काय आहे ती आनंदाची बातमी? मला सांग ना, मी सगळ्यांना सांगतो, तू मला सांगशील आणि त्यांना सांगशील, एकच तर आहे ना? राजकुमार जाणून बुजून सावलीला प्रवृत्त करत होता, पण सावलीने स्पष्ट नकार दिला। तिने ठाम आवाजात सांगितलं, नाही राजकुमार सर, मला आधी सारंगरावांनाच सांगायचं आहे, त्यांच्यानंतरच मी तुम्हाला सांगेन, पण मला एकदा त्यांना भेटायचं आहे। सावलीच्या डोळ्यात आनंदाची चमक होती। तिला वाटत होतं की सारंगरावांना ही बातमी ऐकून किती आनंद होईल, त्यांना बाबा व्हायचं होतं आणि आता ती त्यांची इच्छा पूर्ण होणार होती। राजकुमारला ही संधी हातातून सुटू देण्याची इच्छा नव्हती। त्याने सावलीला सारंगच्या विरोधात भरकवायचं ठरवलं। हा त्याच्या योजनेचा महत्वाचा भाग होता। तो म्हणाला, सावली, ऐक ना, सारंगरावांना तुला भेटण्याची अजिबात इच्छा नाही, त्यांनी स्वतःच मला स्पष्ट सांगितलंय की जर ती आली तर तिला परत पाठवून द्या। मी खरंच सांगतोय, त्यांची इच्छाच नाही तुला भेटायची। आता मी काय करू सांग? राजकुमारचा आवाज सहानुभूतीने भरलेला होता, पण त्याच्या डोळ्यात दुष्टपणा होता। तो पुढे म्हणाला, त्यांनी स्पष्ट सांगितलंय की मला तिला भेटायचं नाही, मी तुला खोटं का सांगणार? तू माझ्यावर विश्वास ठेव। सावली स्तब्ध झाली। तिच्या हातातला रिपोर्ट अचानक खूप जड वाटू लागला। तिला विश्वासच बसत नव्हता की सारंगराव तिला भेटायला तयार नाहीत। तिनं इतक्या आनंदानं, इतक्या उत्साहानं ही बातमी सांगायला येण्याचा विचार केला होता, पण आता सगळं उलट सुलट होत होतं। राजकुमार आपला खेळ
खेळ रंगवत होता आणि त्याचा प्लॅन यशस्वी व्हावा म्हणून तो प्रत्येक शब्द काळजीपूर्वक निवडत होता. त्याला माहित होतं की सावली भावनिक आहे आणि सारंगच्या नावानं तिला सहज दुखवता येईल. दुसरीकडे सारंगराव मात्र एका वेड्या आशेनं जगत होते, सावली परत येईल. त्यांच्या मनात फक्त एकच विचार होता की माझी सावली माझ्याकडे परत येईल. पण त्यांना काय माहित की सावली खरंच परत आली होती आणि राजकुमारनं तिला घालवून दिलं होतं. सावली त्यांच्या घराच्या दारापर्यंत आली होती, पण राजकुमारनं तिला आत येऊच दिलं नाही. हा सगळा डाव सारंगच्या लक्षात येणार का? आणि सावलीच्या प्रेग्नन्सीची बातमी आता जगन्नाथलाही कळणार होती. जगन्नाथ आता सारंगला सगळा प्रकार सांगणार होता. कसं सावलीच्या आयुष्यातला संतती वीर योग आता संपला होता आणि लवकरच तिला संतती सुख मिळणार होतं. या सगळ्या गोष्टींनी सारंगही हादरून गेले होते. त्यांना समजत नव्हतं नक्की काय चाललंय. त्यांच्या आयुष्यात इतकं काही एकाच वेळी घडत होतं की त्यांचं डोकं गोंधळून गेलं होतं. सावली घरी आली होती, पण सारंगराव घरी नव्हते. ते बाहेर सावलीचा शोध घेत होते आणि सावली घरी आली होती. राजकुमार मनातल्या मनात विचार करत होता की सारंगला असं काय सांगावं की या दोघांमधलं अंतर आणखीनच वाढेल. त्याला सावली आणि सारंग यांच्यातला संबंध कायमचा तोडायचा होता. पण जगन्नाथ या दोघांना एकत्र आणणार होता का? जगन्नाथला सगळं माहित होतं आणि तो सारंगला सत्य सांगणार होता. जगन्नाथ मात्र तिलोत्तमाची झोप उडवायला आला होता. तो घरात घुसला आणि तिलोत्तमाबाईवर जोरात ओरडला. काय तिलोत्तमाबाई, तुम्ही माझ्या मुलीचा गैरफायदा घेतलात? तिच्यासारखी चांगली सून तुम्हाला जन्मात सुद्धा भेटली नसती. ती तुमच्या घरातल्या सगळ्यांना एकत्र ठेवायला प्रयत्न करत होती, सगळ्यांची सेवा करत होती, पण तुम्ही तिला काय दिलं? घराच्या बाहेर काढलं. जगन्नाथचा आवाज रागानं थरथरत होता, पण तिलोत्तमा अहंकारानं भरलेली होती. ती जगन्नाथवर ओरडली, माझ्या घरात येण्याची हिम्मत कशी केलीस तू? माझ्या घरात येऊन तू मलाच बोलतोयस? तुझ्यात एवढी हिम्मत कुठून येते रे? तिलोत्तमाला जगन्नाथचं घरात येणं आणि तिच्यावर आरोप करणं पचत नव्हतं. ती स्वतःला या घराची मालकीन समजत होती आणि कोणीही तिला प्रश्न विचारू शकत नाही असं तिला वाटत होतं. दुसरीकडे राजकुमार आपल्या बाळाच्या जाण्याला सावलीला जबाबदार धरू लागला होता. हे सगळं भैरवीमुळे झालं होतं. तिने राजकुमारचा ब्रेन वॉश केला होता आणि तो तिच्या जाळ्यात अडकला होता. भैरवीने राजकुमारच्या मनात सावलीबद्दल इतका राग भरला होता की आता राजकुमार परत पहिल्यासारखा झाला होता. त्याचा खरा चेहरा समोर येत होता. तो सावलीच्या जीवावर उठला होता आणि त्याने गुंड बाबुलवाडीपर्यंत पाठवले होते. त्याने गुंडांना सांगितलं होतं की सावलीला संपवायचं आहे. पण तिथे सावलीची खूप वाहवा केली जात होती, तिची खूप काळजी घेतली जात होती. बाबुलवाडीतले लोक सावलीला खूप मान देत होते. जर सावलीला काही झालं तर सगळं मुळापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नव्हता. बाबुलवाडीतले लोक शांत नाही बसणार होते. त्यामुळे राजकुमारने गुंडांना तिथून पळवून लावलं आणि सांगितलं तिथे तिला काही करू नका, नाहीतर सगळं आपल्याच अंगावर येईल. बाबुलवाडीतले लोक आपल्याला सोडणार नाहीत. राजकुमारला माहित होतं की बाबुलवाडीत सावलीला हात लावणं धोक्याचं आहे. त्याच्या डोक्यात एकच प्लॅन होता, सावलीला संपवायचं. त्याचं बाळ या जगातून नाहीसं झालं होतं आणि तो सावलीलाही या जगातून नाहीसं करणार होता. त्याला वाटत होतं की सावलीमुळेच त्याचं बाळ गेलं आणि आता तो बदला घेणार होता. या सगळ्यांमुळे बिचारी सावली मोठ्या संकटात सापडली होती. तिला अचानक उलट्या व्हायला लागल्या. बाबुलवाडीतली काही ओळखीची माणसं तिची काळजी करू लागली. ती खूप अस्वस्थ दिसत होती. तिला समजत नव्हतं अशा उशिरा ती इकडे का आली. तिला फक्त सारंगरावांना भेटायचं होतं, त्यांना ही आनंदाची बातमी सांगायची होती. पण आता सगळं उलटसुलट होत होतं. उलट्यांमुळे बाबुलवाडीच्या माणसांना समजलं की नक्कीच काहीतरी गडबड आहे, कदाचित गुड न्यूज असेल. त्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि म्हणाले, खरंच काहीतरी गुड न्यूज वगैरे आहे का? आणि त्यांचं मत खरं ठरलं. सावली खरंच प्रेग्नंट होती आणि आता तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला हवं होतं. दुसरीकडे जगन्नाथ तिलोत्तमाला भडकवत होता. तो जोरात म्हणाला, तुमची लायकीच नाही, माझी सोन्यासारखी मुलगी, पण तुम्ही तिला घराच्या बाहेर काढलं. तिने तुमच्यासाठी काय काय केलं नाही? सगळ्यांना एकत्र ठेवलं, सगळ्यांची सेवा केली, पण तुम्ही तिला काय दिलं? जगन्नाथचा आवाज रागाने गरजत होता. तिलोत्तमा मात्र जगन्नाथवर ओरडली, माझ्या घरात येण्याची हिम्मत कशी केलीस तू? माझ्या घरात येऊन तू
मलाच बोलतोयस? तुझ्यात एवढी हिम्मत कुठून येते रे? तिलोत्तमाला स्वतःच्या घरात कोणी तिला प्रश्न विचारेल हे पचत नव्हतं. जगन्नाथ मात्र सारंगला ओरडू लागला, सारंग सारंग. पण सारंग वरच्या मजल्यावर गेलेला होता. जगन्नाथने सारंगला समजावून सांगितलं की तू सावली सोबत कसा चुकीचा वागलास. त्याने सारंगला सांगितलं, तू तिच्यावर विश्वास का ठेवला नाहीस? तिनं तुझ्यासाठी काय काय केलं नाही, पण तू तिला सोडून दिलंस. सारंगनेही आपली चूक मान्य केली. तो म्हणाला, जगन्नाथजी, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, पण मला ती चूक सुधारायची आहे. काय करू मला समजत नव्हतं. माझं डोकं पूर्ण हँग झालं होतं. मी सावलीला दुखवलं, पण आता मला ती चूक सुधारायची आहे. सारंगच्या डोळ्यात पश्चाताप होता. आता दोघेही घाईघाईत सावलीचा शोध घेत होते, पण सावली कुठंही सापडत नव्हती. कशी सापडणार? ती तर बाबुळवाडीत पोहोचली होती आणि तिथून तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार होते. सारंग आणि जगन्नाथ दोघंही सावलीला शोधत होते, पण त्यांना काय माहित की सावली आधीच घरी आली होती आणि राजकुमारनं तिला घालवून दिलं होतं. दुसरीकडे चंद्रकांत तिलोत्तमावर ओरडू लागला. तो जोरात म्हणाला, तिलोत्तमा, तू जे केलंस ते खूप चुकीचं केलंस. मुलीला घराच्या बाहेर काढतं का कोणी? ती आपल्या घरातली सून होती, आपल्या घराची मुलगी होती. तिनं आपल्यासाठी काय काय केलं नाही? चंद्रकांतला तिलोत्तमाचा निर्णय पचत नव्हता. सारंग खूप दुखावलेला होता, कारण सावली सापडली नव्हती. तो निराश होऊन बसला होता. त्याला वाटत होतं की आता सावली परत येणार नाही. घरातले सगळे त्याला समजावू लागले की सगळ्यांना शिक्षा होतेच आहे, त्याचप्रमाणे तिलाही शिक्षा दिली. पण चंद्रकांत बोलून दाखवला, अगं तिलोत्तमा, सगळ्यांना शिक्षा देतेस ना, तेव्हा सावली सगळ्यांना घरी आणण्यासाठी नमवायला तुझ्याकडे हात पसरत असते, सगळ्यांसाठी विनवणी करत असते, सगळ्यांना एकत्र ठेवायला प्रयत्न करत असते. पण आता तू तिलाच घराच्या बाहेर काढलंस. खरंच तू एवढी निर्दयी झालीस का? चंद्रकांतचे शब्द तिलोत्तमाच्या कानात घुमत होते. हे सगळं ऐकून तिलोत्तमा आवाक झाली. तिला समजत नव्हतं काय बडबडताय. तिला वाटलं, माझ्यामुळे तिची एवढी मोठी चूक काय झाली? तिच्या हातून काय गुन्हा झाला? मी तर फक्त घराची शिस्त लावायचा प्रयत्न केला. तिलोत्तमाला स्वतःची चूक दिसत नव्हती. राजकुमारही मध्येच बडबड करू लागला. तो म्हणाला, हो बाबा, मी आतापर्यंत दाखवलं नाही, पण मला किती त्रास होतो हे कोणालाच समजणार नाही. मी जे भोगतोय ते तुम्ही समजू शकणार नाही. माझं बाळ गेलं, माझं सगळं संसार उद्ध्वस्त झालं. या सगळ्याला सावली जबाबदार आहे. अमृता कधीही आईचा शब्द मोडत नव्हती. ती आईच्या सांगण्यावर चालत असे. या सगळ्याला फक्त आणि फक्त तिनेच भरीस पाडलं. तिनेच अमृताला भडकवलं. तिनेच सगळं खराब केलं. राजकुमार सावलीवर आरोप लावत होता. त्याला सगळं सावलीच्या माथी मारायचं होतं, पण त्याचे डोळे लवकरच उघडणार होते. जगन्नाथची भविष्यवाणी त्याला सतत आठवत होती. त्याला समजत नव्हतं, सावलीच्या मुलाने खरंच माझ्या बाबतीत काही वेडवाकर करणार आहे का? पण तिला मूल कसं होणार? ती तर संततीवीर योगाने ग्रस्त होती. खरंच घडणार आहे का? राजकुमार पूर्णपणे हादरून गेला होता. त्याच्या मनात संशय येत होता. घरातले सगळे स्तब्ध झाले होते. कुणालाच काही सुचत नव्हतं. तारा आणि सोहम लहान असल्यामुळे त्यांचं म्हणणं कोणीही ग्राह्य धरत नव्हतं. त्यांना लिंबू टिंबू समजलं जात होतं. चंद्रकांत तिलोत्तमाला समजावू लागला की सावलीला घराबाहेर काढणं चुकीचं होतं, पण तिलोत्तमा काहीच ऐकायला तयार नव्हती. तिचा अहंकार इतका वाढला होता की तिला आपली चूक दिसतच नव्हती. ती उलट सारंगला समजावू लागली, या सगळ्यातून तू बाहेर पड. सावली येईल, ती परत येईल, कुठे जाणार नाही. तिने म्हटलं ना की परत येईल, मग काय काळजी करतोयस? तिलोत्तमाला पूर्ण विश्वास होता की सावली परत येईलच, कारण तिला वाटत होतं सावलीकडे दुसरा पर्याय नाहीये. पण तिला काय माहित, राजकुमार या संधीचा गैरफायदा घेऊन सावली आणि सारंग यांच्यातला संबंध कायमचा तोडणार होता. दुसरीकडे बाबुळवाडीतल्या माणसांनी सावलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यावर डॉक्टरांनी तिला कन्फर्म न्यूज दिली, ती आई होणार होती. हे ऐकताच सावलीच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू उभे राहिले. तिच्या हातात रिपोर्ट असलेली फाईल होती आणि तिच्या मनात फक्त एकच विचार होता, सारंगला भेटायचं आणि ही आनंदाची बातमी त्यांना सांगायची. सावली मनातल्या मनात म्हणाली, सारंग सरांना बाबा व्हायचं होतं, त्यांची ही इच्छा होती. जेव्हा त्यांना समजलं की आम्हाला मूल होणार नाही, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरची ती उदासीनता, ती निराशा मला स्पष्ट दिसली होती. त्यांनी काहीच बोलून दाखवलं नाही, पण त्यांच्या डोळ्यात मी ते दुःख वाचलं होतं. आणि आता जेव्हा त्यांना सांगेन की तुम्ही बाबा होणार आहेत, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्यांच्या डोळ्यातली ती चमक मला बघायची आहे. सावली सगळं विसरून, सगळा राग विसरून, घरातल्या सगळ्यांचा अपमान विसरून परत सारंगकडे आली. तिच्या मनात फक्त एकच होतं, सारंगला ही गुड न्यूज सांगायची. पण राजकुमारनं घात केला होता. सावली घरी आली तेव्हा सारंग तिला शोधत बाहेर गेला होता. राजकुमारनं ही संधी साधली आणि सावलीला घराबाहेरच भेटला. त्यानं सावलीच्या डोक्यात
सारंगच्या विरोधात विष भरायला सुरुवात केली. राजकुमार म्हणाला, सावली, तू परत आलीस, पण तुला माहित आहे का, सारंगला तुला भेटायचं नाहीये. त्यानं स्वतः मला स्पष्ट सांगितलंय की तू आलीस तर तुला परत पाठवून द्या. त्याला तुझी गरजच नाहीये आता. त्याला तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये. सावली हे ऐकून थक्क झाली. तिच्या हातात आनंदाची बातमी असलेली फाईल होती, पण तिचं हृदय तुटत होतं. तिला विश्वासच बसत नव्हता की सारंग असं म्हणू शकतो. तिनं विनवणी केली, राजकुमार सर, प्लीज मला एकदा आत येऊ द्या. मला सारंग सरांना खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे. खूप आनंदाची बातमी आहे. पण राजकुमारनं इतक्या खात्रीनं, इतक्या विश्वासानं सांगितलं की सावलीला विश्वास बसला. राजकुमार म्हणाला, मी तुला खोटं का सांगणार? सारंगनीच मला सांगितलंय, त्याला तुझ्याशी काहीच नातं ठेवायचं नाहीये. सावलीने त्याच क्षणी निश्चय केला, आता काही झालं तरी या घरात परत पाऊल ठेवणार नाही. जी माणसं तिला इतकं प्रेम करत होती, ज्यांच्यासाठी तिने सगळं सहन केलं, तेच आता तिला नको म्हणत होते. सावली रडत रडत तिच्या हातातली फाईल घट्ट पकडून घरातून निघून गेली. तिच्या मनातली आनंदाची बातमी तिच्या हृदयातच दबून राहिली. राजकुमारने सारंग परत आल्यावर त्यालाही खोटं सांगितलं. सारंग घरी आला तेव्हा तो आशेने विचारू लागला, सावली आली होती का? तिला कोणी बघितलं का? राजकुमार म्हणाला, हो सारंग, सावली घरी आली होती, पण ती फक्त एवढंच सांगायला आली होती की ती परत कधीच या घरात येणार नाही. तिने स्पष्ट सांगितलं की तुझा आणि तिचा संबंध कायमचा संपला. तिला आता तुझ्याशी काहीच नातं ठेवायचं नाहीये. सारंग हे ऐकून पूर्णपणे हादरून गेला.